अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पुढचा गुरु आहे बालक. एक छोटा मुलगा होता. त्याला दत्तात्रेयाने गुरु केलं. का बरं केलं तर त्याचं उत्तर दिलंय बालात अपि सुभाषितम ग्राह्यम. बालात अपि सुभाषितम ग्राह्यम म्हणजे लहान मुलांकडून शिकण्यासारखं बरंच काही असतं. ही वस्तुस्थिती आहे बरं का. बरंच काही असतं. एक दोन उदाहरणं सांगू का. छान असतात हो मुलं. निरागस असतात. तुम्ही त्यांना जसं वागवाल त्याप्रमाणे ती वागतात. आपण चुकतो बरं का मुलांच्या बाबतीत. मुलांच्या बाबतीत पहिली चूक कोणाची असेल तर क्षमा करा, माफी मागतो, पण राहवत नाही म्हणून बोलतो. मुलांच्या बाबतीत मुलांच्या वागणुकीमध्ये पहिला जर भाग कोणाचा असेल तर तो आई वडिलांचा. 4 लोक आलेली असताना नेमका बापाच्या डोक्यात जातो तो पोरगा. 4 लोक आलेली असताना मुलांचं कौतुक करावं. हो, गोड कौतुक करावं. श्रोतेहो लक्षात घ्या, 4 लोकांमध्ये गुण सांगावेत आणि दोष एकांतामध्ये सांगावेत. बाळा इकडे ये, आज काही केलंच ना, योग्य नव्हतं हा ते, असं करायचं नाही. आपलीच लाज जाते की नाही. आम्ही नेमके चुकतो. 4 लोकांमध्ये दोष. आमचा बाब्या काही अभ्यास करत नाही हो, नुसता टाइमपास, मोबाईल घेऊन बसलेला असतो. झालं. 4 लोकांमध्ये हेच बोललं जातं. पाहुणे आलेत, बाप त्यांच्याबरोबर आहे, चहा पाणी झालं, एवढ्यात तो मुलगा आला आणि ओळख करून देताना बापाने आपल्या पोराची ओळख अशी करून दिली. पाहुणे मनात म्हणतायत तुमचाच आहे ना तो. काही करत नाही, अभ्यास करत नाही, खट्याळपणा खोड्या करत राहतो. असं झाल्यानंतर तो मुलगा खोड्या करण्याचं थांबणार आहे का. तो बाहेर जातो, पाहुण्यांच्या बुटात पाणी ओततो, या बुटाची लेस त्या बुटाला बांधून ठेवतो. करेल की नाही. आपलं बालपण आठवलं का. खट्याळपणा करत राहायचे काहीतरी असतात. पण तेच जर 4 लोकांमध्ये कौतुक केलं, अभ्यास करत नसताना सुद्धा, नाही आमचा मुलगा ना छान अभ्यास करतो, वाचन चांगलं आहे त्याचं, असं म्हणून बघा, तो पोरगा बरोबर आपल्या खोलीत जाऊन पुस्तक काढेल की नाही बघा. कौतुक आजोबांचं करायचं नसतं. आजोबा झाले आणि कौतुक केलं, काही उपयोग नाही त्याचा. थोड्या दिवसांनी कौतुक संपणार आहे. एक श्लोक आहे बघा, विद्या शस्त्रम च शास्त्रम च द्वे विद्ये प्रतिपत्तये आद्या हास्याय वृद्धत्वे द्वितीया द्रियते सदा. म्हातारपण आलं ना की आपलं कोड कौतुक आपणच करायचं असतं. आम्ही म्हातारे नाही, क्षमस्व, आम्ही तरुण असताना आम्ही असं करत होतो. आपलंच कौतुक आपण करतात की नाही सांगा. बर, त्याशिवाय त्यांना आणखीन उद्योग तरी काय असतो. आपलंच कौतुक करत बसण्यापेक्षा. कारण ताकद सगळी इथे बघा.
भगवान कृष्णांच्या चरित्रामध्ये सुंदर चरित्र आहे. त्याच्यात असं म्हणतात की लहान मुलांची ताकद पायात असते. दिवसभर फिरतात, असे फिरतात, अशी फिरतात मुलं, थकत नाही तो. मागावून जाणाऱ्या आयांची काय अवस्था असते बघा. भगवान कृष्ण गोकुळात असे फिरायचे, असे फिरायचे, यशोदेची घालमेल व्हायची, घाम फुटायचा अंगातून. आणि मग म्हणायची, कृष्णा ये रे बाबा, हे काय चाललंय तुझं, हा, असं कधीतरी जाऊन म्हणायची. अशी फिरतात. बरं, एक घास खा, मला सांगा, आईवर उपकार केल्यासारखं खातात की नाही? बरोबर आहे, आईवर उपकार केल्यासारखं खातात. आणि शेंबूड काढला की इस्टेट गेल्यासारखी रडतात. करून बघा, लहान मुलांचा शेंबूड, बरं का, हा, असे सगळी ताकद इथे. सगळ्या आजोबांनी क्षमा करा, लहान मुलांचं सांगतोय म्हणून. पायात तोच मुलगा तरुण झाला की तरुणांची ताकद कुठे? कंबरेत कंबर कसून काम करतात, कंबर बांधून काम करतात, असतं की नाही? ताकद वरती. आता म्हातारा झाला, आता ताकद कुठे? दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती सून सांगते आलेल्या येणाऱ्या, काय म्हातारं बसलंय बडबडत बसतो, कंटाळा आला, दिवसभर बड 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 बड, थांबतच नाही. टीव्ही ऑन, त्या बातम्या कशा? एबीपी माझा, एकच बातमी 25 वेळा 3 दिवस चालू असते. साखरप्यात पाऊस पडला, शब्द बदलायचे, पाऊस पडला साखरप्यात. दिवसभर एकच बातमी, एबीपी. ह्यांना दिलं पाहिजे तिकडे पत्रकार म्हणून, सांगायचं हे एवढंच वाचत बसा चला. असो, चेहरे बघून हे सगळं बोललो, माझा विषय नव्हता. कधीतरी करावं लागतं इच्छा नसताना सुद्धा. याला परेच्छा प्रारब्ध असं म्हणतात. माझी इच्छा नव्हती, माझी इच्छा विषय संपवायची आहे, पण काय करणार, असे चेहरे बघितले. लहान मुलं काय असतात हो गोंडस. मुलांकडून काय शिकावं तर म्हणाले, मुलांकडून निरागसपणा शिकावा. दुसरी गोष्ट, मुलांकडून काय शिकावं तर भाषा ग्रहणाची विषय ग्रहणाची शक्ती मुलांकडून शिकावी. मुलांची ग्रास्पिंग पॉवर काय असते माहितीये का? समोर घडलेला प्रसंग, नवीन पेन हातात आणून द्या, पहिलं काय करतात हो सांगा? नवीन पेन आणून दिलंय बापाने, पहिलं काय करतात? आपण काय करायचो? ती स्प्रिंग वाकून हा मग घालून बघायचं. आता मोडलं, जिज्ञासा, पहिलं आधी ते उघडून बघायचं. बरं, ते लिहायचं बंद झालं की प्रयोग सुरू होतात त्याच्यावरती, आपटायचं, एक एक प्रयोग. पण मुलं हुशार असतात, तल्लख. आणि तुम्हाला सांगतो, सगळ्यांना आपलंसं करणारी असतात. हा, आपलंसं करतात. आणि सगळ्यात महत्वाचा गुण आहे मुलांचा, सगळ्यांना आपलंसं करतात आपल्या गुणाने आणि प्रेमाने वागतात. अर्थात त्यांच्या डोक्यात भलते किडे भरलेले नसतील तर. आई वडिलांनी कसे संस्कार करावे याच्यावरती सगळं अवलंबून आहे. पण खूप प्रेमाने वागतात, गोड वागतात. आणि मुखातून एक शब्द असा कधीतरी बोलतात की तो आपल्याकरिता आयुष्यभरासाठी पुरतो. असा कधीतरी एक शब्द बोलून जातात सहज. काय झालं होतं, एक प्रसंग सांगतो. एका समाज सुधारकाचं घर, बऱ्याच वर्षांनी त्याला मुलगा झाला, छोटा मुलगा. आणि दररोज याच्या घरामध्ये आता पुढे सुधारणा काय करावी याकरिता म्हणून समान बुद्धीचे, समान व्यावसायिक आणि समाज सुधारक काही 4 लोक त्याच्याकडे यायचे. आता पुढचं कार्य काय करायचंय, दररोज मीटिंग असायची, काहीतरी करायचं आणि सुधारणा करण्याकरिता, समाज सुधारणा करिता म्हणून ते कार्य हाती घ्यायचं. हा दररोजचा परिपाठ. एक दिवस हा बाप बसलेला होता, त्याचे सवंगडी लोक 4-5 आलेले होते आणि घरामध्ये ती आई काय उपीट करत होती, काहीतरी पोहे करत होती.
एवढ्यात ते 4-5 वर्षाचं लेकरू आईकडे गेलं. आई खेळायला चल. ती म्हणाली आता 4 काका आलेत की नाही, उपीट करते की नाही, हे झालं की मग आपण खेळूया. नाही नाही नाही, आत्ता खेळायला चल, आत्ता खेळायला चल. आईने सांगितलं बाबाला जाऊन सांग. ते मूल गेलं वडिलांकडे. बाबा खेळायला चला. बाप म्हणाले आईला जाऊन सांग, मी आता कामात आहे की नाही, आईला जाऊन सांग. आई नाही म्हणाली. आईनेच सांगितलं तुमच्याकडे जा म्हणून, तुम्ही चला माझ्याबरोबर खेळायला. 4 लोकांमध्ये ती हट्ट करायला लागलं. आता काय करणार. बापाने विचार केला. समोर त्याच्या टेबलवरती ते दिवाळी हे पडलं होतं, मासिक मॅगझिन, दिवाळी अंक. तो त्याने चालला असा. पाहिलं तर दिवाळी अंकामध्ये मध्ये मध्ये फोटोचित्र असतात बघा, ती अशी छान ॲडव्हर्टाईज वगैरे असतात ना, मध्येच एका पानावरती संपूर्ण भारताचा नकाशा काढलेला होता. त्यात ती गावांची नावं वगैरे दिलेली होती. याने तो टर्फ फाडला, त्याचे 4 तुकडे दिले, टराटर टराटर, आणि मुलाच्या हातात दिले. जा म्हणाले आणि भारत जोडून घेऊन ये. वाक्य नीट लक्षात घ्या बरं का, सुंदर आहे दृष्टांत. टराटर फाडला, मुलाच्या हातात ते कागद दिले. जा भारत जोडून घेऊन ये. भारत बघितलंयस ना, हा बघा नकाशा, जा भारत जोडून घेऊन ये. मुलगा गेला खोलीत, भारत जोडायचं आहे म्हणून. आणि यांचा इकडे सल्ला मसलत काय असेल तो प्रसंग सुरू झाला. एवढ्यात मुलगा भारत जोडून घेऊन आला. बाप अवाक झाला. अरे 2 मिनिटात भारत जोडलास, माझ्या बापाला पण शक्य नव्हतं हे. बरोबर आहे की नाही. आता समजा तुमच्याकडे भारताचा नकाशा दिला, 8 तुकडे केलेला, शक्य आहे का पटकन एवढं जोडणं. कसं काय रे बाबा हे तुला जमलं. ते आलेले लोक अवाक झाले. ते त्याला विचारतायत बाळा हे कसं शक्य आहे, कसं जमलं तुला, हे कसं काय शक्य झालं. तो म्हणाला काय नाही हो, सोपं आहे, भारत जोडणं सोपं आहे, अगदी सोपं. होय कसं काय, आम्हाला तर शिकव, कसं काय शक्य आहे. त्या मुलाने सांगितलं बाबा मी भारत जोडलाच नाही. काय झालं होतं, वस्तुस्थिती अशी होती की त्या पानाच्या मागच्या बाजूला रेमंड्स कपड्याची ॲडव्हर्टाईज होती. आता कपड्याची ॲडव्हर्टाईज म्हणजे तिथे सुटाफुटातला माणूस असेल की नाही, टाय कोट सूट बूट घातलेला माणूस असेल की नाही. तुम्हाला कळलं का त्या मुलाने काय केलं, कळलं ना. आता वाक्य मुलाने काय केलं कळलं, एवढं आपण सुज्ञ आहोत. पण त्याच्यात तोंडचं वाक्य आहे का. तो म्हणाला बाबा मी माणूस जोडला, भारत आपोआप जोडला गेला. आहे की नाही. बाबा मी माणूस जोडला, भारत आपोआप जोडला गेला. त्या बापाला कळलं समाज सुधारणा करायची आधी माणूस जोड, सगळे लोक आपोआप जोडले जातील. समाज सुधारायचं आहे ना, समाज सुधारून आधी तू सुधार. पुरलं की नाही त्याला वाक्य कायमचं. असतात मुलं अशी, नाहीतर काही मुलं अशी पण असतात. मी एका ठिकाणी गेलो होतो कथेला बेळगावमध्ये, आणि एक दिवस कथा झाली आणि त्या आई आल्या होत्या भेटायला. त्या म्हणाल्या उद्या आमच्या बंड्याचा वाढदिवस आहे, याल का बुवा, संध्याकाळी आपण वाढदिवस साजरा करू. इथं कोणाचं बंड्या वगैरे नाव नाही ना, जाऊ द्या, चला बरं झालं. वाढदिवस साजरा करायला याल का. मी म्हटलं येईन, ठीक आहे. बाजारात गेलो, चॉकलेट घेतलं आणि गेलो. आता बंड्याचा वाढदिवस म्हणून एक चॉकलेट घेतलं कॅडबरी आणि गेलो. गेल्यानंतर वाढदिवस झाला, बंड्याच्या हातात चॉकलेट दिलं आणि एवढ्यात तो दुसरा आला छोटा, त्याचं नाव काहीतरी होतं, गण्या बिण्या काहीतरी होतं. तो आला रडत रडत, काका मला चॉकलेट पाहिजे. अरे बापरे, मला आईने कल्पना दिली असती, आम्हाला 2 मुलं आहेत तर मी 2 चॉकलेट आणली असती, मला कल्पनाच नाही. आता काय करावं. तो असा रडायला लागला. मी त्या बंड्याला बोलावलं, ए बाळा तुझं चॉकलेट दे ना त्याला. तो म्हणाला वाढदिवस कोणाचा आहे काका, तुझा. चॉकलेट तू कोणाला दिला, तुला. आज माझा वाढदिवस आहे ना, मी चॉकलेट मी खाणार. नाही रे बाळा, त्यातलं अर्ध नाही देणार म्हणाला. अरे बापरे. मग मी थोडीशी बुवा बुद्धी वापरली आणि त्या मुलाला बोलावलं, बंड्या ये इकडे. पाठीवर हात ठेवला, असा पाठीवर हात फिरवला. हुशार आहेस हां, छान, तू खा चॉकलेट, पण एक काम कर, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, मग तू हुशार आहेस. मग प्रश्नाचं उत्तर दिलंस की मी हे चॉकलेट तुला देतो.
हां विचारा, काय प्रश्न आहे? आधी चॉकलेट दे बरं. चॉकलेट दिलं बरं का त्याने मला. आता विचारा. मी त्याला सांगितलं, जो तुमच्यापैकी जो आईचं ऐकतो आणि आईला प्रत्युत्तर करत नाही, आई जसं सांगेल तसं ऐकतो, त्याला मी हे चॉकलेट देणार. तो छोटा मुलगा होता ना, तो म्हणाला बाबांना द्या आमच्या. तुमच्या चॉकलेटचे अधिकारी आमचे बाबा आहेत म्हणाला. असतात की नाही अशी पोरं? 4 लोकात लाच काढतात की नाही? आम्ही एका ठिकाणी गेलो होतो कथेला. आईने जेवायला वाढलं, समोर यजमान बसले होते, त्याच्या बाजूला त्यांचा तो मुलगा 3, 4, 5 वर्षाचा काहीतरी. आम्ही चित्रावती वदने गवळं घेता झालं, चित्रावती झालं सगळं झालं, आणि आम्ही चित्रावती घालतो म्हणून बापाने चित्रावती घातल्या. त्या मुलाने विचारलं, बाबा आज हे काय नवीन? बाप विचारतो, आत्ता बोलायची गरज होती का? झालं. अशी असतात हो. बरं, बऱ्याच लोकांना कळत नाही चित्रावती कशा घालायच्या. मग समोरच्याचं बघायचं आणि तशी कृती करायची. हा तो पाणी फिरवतोय. भात उचलून ठेवला. किती वेळा ठेवला? 5 वेळा. 1 2 3 4 5. अनुकरण. मुलांकडून काय शिकावं? दत्तात्रेय सांगतात, मुलांकडून निरागसपणा शिकावा आणि मुलांकडून विषय ग्रहणाची ग्रहण शक्ती घ्यावी. मुलं विषय ग्रहण कसं करतात? अत्यंत निरागस असतात, निष्पाप असतात. मुलांकरिता म्हणून 3 शब्द आहेत बरं का. आपण म्हणतो ना निरागस. आगस शब्दाचा अर्थ आहे पाप. निरागस म्हणजे निष्पाप. आपण शब्द वापरतो पण त्याचे अर्थ कळले पाहिजेत. निरागस असतात. मुलांप्रमाणे निरागस वृत्ती असावी माणसाची. निष्पाप अर्थात तसा असेल तर निष्पाप वृत्ती, पण अशी वृत्ती ठेवावी. पुढचं, एक कुमारिका आहे, त्या कुमारिकेला गुरु केलंय. छोटी मुलगी होती. काय झालं होतं? 8 वर्षाची मुलगी आहे. तिचे आई वडील नेमके देवपूजेकरिता आणि आपल्या कुलदेवतेकरिता म्हणून बाहेर निघून गेले होते. मुलगी घरात एकटीच होती. सकाळी उठली, आई बाबा निघून जाणार म्हणून नमस्कार केला तिने, आणि आईने सांगितलं होतं, बाळा दरवाजावरती रांगोळी घाल, घरामध्ये सडा रांगोळी कर, चूल पुसून ठेव, भात असा असा शिजवायचा बरं का, आमटी अशी करायची, आणि तुझं तू जेवण करून जेव. समजा अभ्यागत अतिथी आला तर दरवाजात समोर जाऊ नको, पण पाणी देऊन स्वागत केल्याशिवाय राहू नको. हा आपला अतिथी धर्म आहे, गृहस्थ धर्म आहे. सगळं आईने शिकवलं, सांगितलं. आई वडील निघून गेले. मुलीने सांगितलं हा करते. आणि नेमके त्याच वेळेत मुलीला बघण्याकरिता म्हणून वऱ्हाडी मंडळी आली 4. त्यावेळेत 8 वर्षात व्यंकन्या पुत्रवत पालिता मया. 8 वर्षाच्या मुलीचं लग्न होत असे, किंबहुना 8 वर्षाच्या मुलीचं लग्न होत असे म्हणून चांगल्यापैकी समाज टिकून होता, बरेच संस्कार टिकून होते. थोडंसं धाडसाचं वाक्य बोललो पण ठीक आहे, तुम्ही सुज्ञ श्रोते आहात, समजून घेऊ शकता. आत्ता तशी परिस्थिती नाही. मी असं म्हणणार नाही की 8व्या वर्षाच्या मुलीचं लग्न करून टाका, आवश्यकता नाही. कायदाच तसा आहे. आणि कायदा असा विचित्र आहे, सांगतो तुम्हाला. मला सांगा, आपला पंतप्रधान आपल्याला निवडायचा आहे, तर आपल्याला किती मर्यादा अपेक्षित आहे वयाची? कमीत कमी 18 वर्ष, बरोबर आहे ना? मतदानाचा अधिकार प्राप्त करण्याकरिता 18 वर्ष कमीत कमी झाली पाहिजेत. म्हणजे आपला पंतप्रधान, संपूर्ण देश पालन करणारा पंतप्रधान निवडायचा असेल तर आपल्याला 18 वर्षाची मर्यादा आहे. पण आपला जोडीदार मिळवायचा असेल तर कमीत कमी 21 वर्ष व्हावी लागतात. म्हणजे पंतप्रधानापेक्षा त्याला जास्त महत्व दिलंय त्यांनी. 21 वर्षाचा पोक्त झालास तर जोडीदार निवड. कळलं का काही? तरी सुद्धा संसार मोडतात. ती मुलगी घरात होती. 4 लोक आलेत आणि त्यांनी दरवाजावरती उभं राहून, काय घरात कोण आहेत का? तर त्या मुलीने हाक दिली, हो आहेत.
घराची लाज राखणारी ती मुलगी होती. श्रोते हो, मुली घराची लाज राखतात, असतात अशा मुली असतात. तुम्ही कधीही अनुभव घ्या किंवा असलेला अनुभव मान्य करा. घरामध्ये 2 लहान मुलं असतील, मोठी मुलगी आणि छोटा भाऊ, तर भावाचं पालन आईपेक्षा बहीण जास्त करते बरं का. आणि आपल्या हातातलं चॉकलेट अर्ध ती त्याला, भाऊ मोठा असेल तर बहिणीला देईल अशी शाश्वती नाही, पण आपल्या हातातलं अर्ध चॉकलेट ती मात्र भावाला देते. तिने सांगितलं हो आहेत. घरात कुणी नसताना पण म्हणाले आहेत. बर, आत यावं का? या या, बसा. 4 चटया घातल्या, बसवलं, पाणी दिलं, गुळ दिला आणि म्हणाली नमस्कार करते. नमस्कार केला आणि म्हणाली काही वेळ बसा, मी थोडीशी कामात मग्न आहे बरं का, थोडे बसा. आणि जेवल्याशिवाय जायचं नाही असं ती मुलगी म्हणाली. आता यांच्या जेवणाची व्यवस्था करायला पाहिजे म्हणून घरात गेली, तर श्रोते हो, घरात धान्य नव्हतं, कांडलेलं धान्य नव्हतं. म्हणून तिने शोधलं, तर घरामध्ये एका डब्यात कुठेतरी सुकं भात मिळालं. भात म्हणजे न कांडलेलं धान्य, सुकं भात, व्रीही. आता ह्या 4 लोकांना जीव घालायचा आहे, काहीतरी शिजवलं पाहिजे म्हणून उखळामध्ये तिने भात कांडायला घेतलं. आणि भात कांडत असता असता तिच्या हातामध्ये असलेली काकणं, म्हणजे काकणं हातात घालत असतानाच्या काळातली ही कथा आहे. ज्या काळात लहान मुलींच्या हातात हिरव्या रंगाची काकणं असत, ती काकणं वाजायला लागली, खळ 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 आवाज यायला लागला. ती मुलगी विचार करते की माझ्या हातातल्या बांगड्या वाजल्या आणि तो आवाज जर बाहेरच्या लोकांना आला तर ते विचार करतील यांच्या घरात जेवण म्हणजे धान्य नाही की काय, त्यापेक्षा आपण जाऊया, यांच्या घरात काहीच दिसत नाहीये असा विचार करतील आणि आलेला अतिथी विनमुख होऊन जाईल. म्हणून तिने आपल्या हातातल्या 2 बांगड्या उतरवून ठेवल्या. आता दोन्ही हातांमध्ये 2-2 कंकणं उरलीत आणि ते धान्य कांडायला लागली. पुन्हा विचार केला तर 2 काकणं एकमेकांवरती आवाज करतायत, म्हणून तिने पुन्हा 1-1 काकण उतरवून ठेवलं आणि धान्य कांडायला लागली. आता आवाज बंद झाला, कारण दोन्ही हातात 1-1च काकण होतं. आवाज बंद झाला आणि दत्तात्रेय महाराज तिथे पोहोचले, अवधूत दत्तात्रेय. आणि त्या मुलीला नमस्कार केला. हो वा वा वा, आवडलीस मला, माझा गुरु आहेस तू. मुलीला दत्तात्रेयाने नमस्कार केला. का? कारण तुझ्याकडून मी एक गोष्ट शिकलो. कोणती? आपल्याला जर साधना करायची असेल ना तर एकट्यानेच साधना करावी. काय श्लोक आहे बघा, नीट लक्षात घ्या. एक एव तपः कुर्यात, द्वौ स्वाध्याय हितौ परौ, त्रयोधिका वा क्रीडायाम प्रवासे पिचते मताः. आपल्याला साधना करायची असेल तर एकट्याने करावी. दुसरा साधनेत आला की आपली साधना भंगली म्हणून समजा. समजा आपण जपाची माळ करतोय आणि दुसरा येऊन बसला, काय रे किती झाली, संपलं. समजा दोघांनी ठरवलं आपण आता काय करूया, 100 माळा जप करू, म्हणून जप करायला बसले. दुसरा म्हणाला मला भूक लागले रे, त्याने आपला मानस सांगितला मला भूक लागले, की आपल्याला सुद्धा भूक लागायला लागते की नाही, इच्छा नसताना पण. का? संगतीत संग दोषेण. त्यापेक्षा एक एव तपः कुर्यात. दत्तात्रेय म्हणाले साधना एकट्यानेच करावी, साधनेत दुसऱ्याला घ्यायचं नाही. पण अभ्यास करायचा असेल तर द्वौ स्वाध्याय परौ हितौ. अभ्यास करायचा असेल तर दोघांनी करावा, एकट्याने करायचा नाही. का? कारण पुस्तकात मोबाईल घेऊन बसतात, एकट्याने अभ्यास होत नाही. अभ्यासात कमीत कमी 2 जण पाहिजेत. सूत्र आहे बरं का, चांगला अभ्यास आणि बुद्धी वाढवायची असेल तर सूत्र आहे. कोणतं? तर आचार्यात पादमादते. गुरुनी कितीही शिकवलं, आमच्या नशबात, आमच्या मस्तकात, नशिबात, टाळक्यात किती जातं, 1/4 एवढंच आपल्याला कळतं, त्याही पेक्षा कमीच असेल. आचार्यात पादमादते. आणि आज शिकवलेला अभ्यास घरी जाऊन पुन्हा वाचला असेल ना तर तो महाराज अर्धा होतो. म्हणजे त्यातलं अर्ध ज्ञान पूर्ण होतं, अर्धा समजतो. परीक्षेच्या आदल्या दिवशी वाचला की पाऊण होतो आणि मुख्य परीक्षेच्या आदल्या दिवशी वाचला की पूर्ण होतो. आचार्यात पादमादते. पादम अन्यम स्वमेधया, पादम सब्रह्मचारिभ्यः, पादः कालेन पच्यते. काही काळ निघून गेला की उरलेला भाग आपोआप लक्षात येतो, त्यात चिंतन चालू होतं.
अभ्यास करण्याकरिता कमीत कमी 2 जण पाहिजेत. सब्रह्मचारी असं म्हटलंय. 6 ध्यायी. आणि त्रयोधिका वा क्रीडायाम, खेळायचं असेल तर कमीत कमी 3 जण पाहिजेत. एक ह्या पक्षातला, दुसरा त्या पक्षातला, आणि तिसरा भांडणं झाली तर पंच पाहिजे ना. त्रयोधिका वा क्रीडायाम. आणि प्रवास करायचा असेल तर, प्रवासात जायचं असेल तर कमीत कमी किती जण पाहिजे. दूरचा प्रवास करायचा आहे, कमीत कमी 3 जण सांगितले. 3 जण का तर म्हणाले हा सामान उचलणारा, ती पर्स घेऊन चालणारी. विनोदाचा भाग सोडून द्या, प्रवासात 3 जण पाहिजेत. कोणकोणते तर म्हणाले आजारी पडणारा एक, सामान सांभाळणारा दुसरा, आणि डॉक्टरला घेऊन येणारा तिसरा. प्रवासे विजते मता. समजा 2 जण प्रवासाला निघाले, त्यातली पत्नी आजारी पडली, सामान सांभाळायचं कोणी आणि हिला डॉक्टरकडे न्यायचं कोणी. आहे ना. परवा मी मुंबईत गेलो होतो, त्या माणसाने डोकीवरती असं सामान घेतलं होतं, सगळ्या बॅगा अशा डोकीवरती, आणि प्लॅटफॉर्मवरून असा 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 चालला होता. असा ऐटीत चालला होता हो, जणू काय आपण रॅम्प वॉकवरून चालतोय. ते रॅम्प वॉक असतं ना, 2 असतात बरं का, कॅट वॉक आणि रॅम्प वॉक. कॅट वॉक हा त्या बायकांसाठी असतो. कॅटवॉक म्हणजे काय माहिती आहे का? कॅटवॉक म्हणजे मांजराच्या चालीचं निरीक्षण करा. मांजराचे 4ही पावलं, मांजराची 4ही पावलं एका रांगेत पडतात बरं का. मांजर धुळीतून चाललं असेल तर रेष काढा, 4ही पावलं एका रांगेत पडतात. त्याप्रमाणे रांगेत पावलं टाकत चालणे, उंच टाचेचे बूट घालणे, कॅटवॉक. आणि पुरुषांकरिता असतं ते रॅम्प वॉक. पद्धतीच त्याला वाटलं आपण असा रॅम्प वॉक वरून चाललोय समजतो. समोरून एक माणूस आला, खिशातला मोबाईल घेतला आणि वाटेल लागला. मला सांगा, कळलं का चित्र? हा काय करू शकतो? आता त्याला मोबाईल, हा धावू शकतो का, पळू शकतो का? नाही. डोक्यावरचं साहित्य खाली ठेवलं आणि त्याच्या मागोमाग पळत गेला तर तेलही गेलं, तूपही गेलं. काही करू शकतो का? त्रयोधिका वा क्रीडायाम प्रवासे विजते मता. दत्तात्रेयांनी त्या मुलीला हात जोडले. कळलं बाळा, घराची लाज राखतेस ना, धन्य आहेस, चांगलं स्थळ मिळेल बरं का तुला, पण माझी गुरु आहेस तू, पाया पडतो तुझ्या. मला आज कळलं, साधना तुझ्या हातामधली एकच बांगडी आहे ना, एकच काकण, एक काकण आवाज करत नाहीये. आज मला कळलं, साधना एकट्याने करावी. आणि दत्तात्रेय निघून गेले. यदुराजाला सांगतायत साधना एकट्याने करावी, मी त्या मुलीकडून शिकलो. पुढचा गुरु त्यांनी सांगितला तो म्हणजे शरकर्ता. शरकर्ता म्हणजे बाण तयार करणारा. आहे थोडा वेळ, आजचं मध्यंतर 15-20 मिनिटं उशिरा होईल, कालच सांगितलंय. 15 मिनिटात थांबतो, काळजी करू नका. कळतंय मला तुमच्या भावना. 2 आहेत, एक म्हणजे ह्याचं कधी संपतंय आणि दुसरं म्हणजे 7 वाजले. पुढचा गुरु 2च उरलेत, 2 नाही क्षमस्व 3 उरले. शरकर्ता. शरकर्ता म्हणजे बाण तयार करणारा. काय झालं होतं, एका गावात यदुराज दत्तात्रेय, अवधूत दत्तात्रेय फिरत होते. एका बाजारामध्ये एक बाण तयार करणारा लोहार बाण तयार करत बसला होता. आणि त्याच वेळेत त्या गावच्या राजाची हत्तीवरून बँड पथकामध्ये मिरवणूक निघाली. मिरवणूक राजाची आहे, हत्तीवरून निघाले, बँड पथक आहे, अशी मिरवणूक निघाली. आणि बाजारातून मिरवणूक जाईपर्यंत जवळजवळ 1.5 तास गेला. तो बाण करणारा मात्र बाण अणकुचीदार टोक काढत बसला होता. ते असे घासून 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 मिरवणूक निघून गेली. मागोमाग अवधूत आले आणि दत्तात्रेयांनी त्या शरकर्त्याला विचारलं, का हो महाराज? त्याचं लक्ष नव्हतं बरं का. हो महाराज. हां काय झालं?
आता राजाची मिरवणूक याच रस्त्याने गेली का? तो म्हणाला काही कळलं नाही. राजाची मिरवणूक हत्तीवरून बँड पथक, तुम्हाला कळलं नाही? काही कळलं नाही. अच्छा. आणि दत्तात्रेयाने त्याला नमस्कार केला, माझा गुरु आहेस. का? कारण राजाची मिरवणूक गेली असताना सुद्धा जो आपल्या कामात मग्न असतो, तुझ्यासारखी मनाची एकाग्रता संपादन केली पाहिजे. याकरिता मनाची एकाग्रता संपादन करण्याकरिता तू माझा गुरु आहेस. मनाची एकाग्रता अशी संपादन करावी. श्रोते हो, मन आहे ना, मन हे अत्यंत द्वाड आहे बरं का, अत्यंत द्वाड. तुमची आमची कधी फेसांडी उडवेल काय सांगता येत नाही. आत्ता इथे असतं, अनुक्षणी परदेशात, अनुक्षणी आणखीन कुठं. बघा, देह इथे आहे पण मन घरी गेलंय की नाही? बऱ्याच लोकांचा देह खुर्चीत आहे, मन किटलीत गेलं की नाही? चहा फिरत राहतो. फिरणं हाच त्याचा स्वभाव आहे, सगळीकडे फिरत राहतं. फिरणं. त्या अर्जुनाने भगवंतांकडे तक्रार केली की नाही? अर्जुन म्हणतायत भगवंतांना, देवा तू ते मन 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 काय म्हणत बसलाय ना, हे तू मन एवढं खट्याळ आहे म्हणाला. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. अत्यंत खट्याळ आहे, द्वाड आहे मन, कधीही जागेवरती बसत नाही. मग त्याला एकाग्र करायचंय तर उपाय कोणता? मन एकाग्र करायचंय, उपाय कोणता? तर म्हणाले, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. तुम्हाला सांगतो, मन खट्याळ आहे मान्य आहे, इकडे तिकडे फिरत राहतं मान्य आहे, पण या मनाचं एक वैशिष्ट्य आहे. त्या मनाला एखादा विषय जर अत्यंत आवडला तर ते मन त्या विषयापासून ढळत नाही. हे त्या मनाचं वैशिष्ट्य आहे. त्या विषयाची आवड मनाला करून देणं हे आपलं कार्य आहे, आपल्या बुद्धीने करायचं आहे. आपण भलते विषय जर दाखवत राहिलो, साधं आहे हो, मोबाईल हातात घेतलेली पोरं बघा, समोरून बाप गेला, कळतं का? आई विचारते, बाबा गेले का आता? अरे बाबा गेले का कार्डे? आता बाबा इथून गेले का? तुझं तू बघ. असतात की नाही? त्या मनाला एक विषय मिळाला आणि त्या विषयाची आवड जर मनाला लागली तर तो विषय मन टाकत नाही. हे मनाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ते म्हणाले, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. त्याला अभ्यास पाहिजे किंवा वैराग्य पाहिजे. अभ्यास म्हणजे काय? तर मन बाहेर जाणं हे त्याचा स्वभावच आहे, बाहेर फिरणं हा त्याचा स्वभावच आहे. मग काय करायचं? मन एकाग्र करताना मनाकरिता देशबंध करायचा. नीट सांगून ठेवतो प्रक्रिया. आणि ही यौगिक प्रक्रिया, योग प्रक्रिया आहे, पतंजलींनी सांगितलेली. पतंजलींचं सूत्र आहे देशबंध. मनावरती जर ताबा ठेवायचा असेल, देशबंध करायचा म्हणजे काय? मन समजा आता अमेरिकेत असेल समजा, तर मनाला सांगायचं, बाळा मना, बरं मनाला असं करावं लागतं ना, काय ती म्हण आहे ना एक, सुसरबाई तुझी पाठ मऊ असते का? पण म्हणावं लागतं. म्हणा, आज अमेरिकेत आहेस ना? होय. असं कर, आज फक्त भारतात ये बरं का, आज फक्त भारतात, बेलाशक तुला जिकडे जायचं तिकडे फिरत राहा, फक्त भारतात फिरायचं बरं का, कुठेही फिर. ते भारतातच फिरायला लागतं, लक्षात घ्या. करून बघा, फक्त भारतातच फिरायला लागतं. हो, ती लहान मुलं असतात ना, रस्त्यावर नुसती पळत राहतात, इकडून तिकडे तिकडून इकडे पळत राहतात. आता ही पळणारी मुलं आपण थांबवू शकतो का? नाही. मग त्यांना काय सांगायचं? बाळानो, पळायचंच आहे ना, ठीक आहे, पण काय करा, बेलाशक पळा, भरपूर पळा, वाटेल तेवढं पळा, पण इथं नाही, इकडे पळा. हा ठीक आहे, इकडे पळायचं ना, मग ते इकडे जातात, आपला मार्ग मोकळा. हे मानसशास्त्र आहे, आपण वागवायचं आहे त्यानं. मग ते मन भारतात फिरू लागतं. भारतात फिरता फिरता 8 दिवस गेले भारतात फिरून की मनाला हळूच सांगायचं, बाळ म्हणा, आज फक्त महाराष्ट्र, मराठीची अस्मिता. आज फक्त महाराष्ट्रात फिरायचं की ते महाराष्ट्रातच फिरायला लागतं. ते महाराष्ट्रात फिरायला लागलं की 8 दिवसांनी हळूच सांगायचं, म्हणा आज फक्त साखरप्यात ये.
मग ते महाराष्ट्र भक्त साखर काय उत्सव चाललाय रे, तुला सांगतो उत्सव भरपूर सुंदर चालू आहे. मनाला सांगायचंय साखरप्यात ये. मग ते मन साखरप्यात येतं. हळूहळू साखरप्यात आलं की त्या मनाला हळूच सांगायचं, तू आता साखरपा सगळं फिरलास, होय, आता काय कर, सकाळी 5 ते 6:30 फक्त मंदिरात राहा, बाकी वाटेल ते कर तिकडे दिवसभर, पण सकाळी 5 ते 6:30 मंदिरात ये. येईल की नाही सांगा. 8 दिवस त्याला अभ्यास करा. याला म्हणायचं देशबंधा चित्तस्य धारणा, असं सूत्र आहे. देशबंधा चित्तस्य धारणा. असं करत 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 त्या मनाला भगवंतांच्या चरणावरती ठेवायचं. आणि त्याची गोडी, हे मी भगवंतांचं चरण उपलक्षण सांगितलं, आता उपलक्षण शब्दाचा अर्थ परत सांगायला लागेल असं मला वाटत नाही म्हणा. उपलक्षण कळलं ना. म्हातारी आणि दही होते काय ते, कावळा आणि कुत्र, कळलं का उपलक्षण. भगवंतांचे चरण हे उपलक्षण सांगितलं. ज्या विषयात आपल्याला मन अडकवायचंय तिथे, आता इथे आज एवढाच अभ्यास त्या मनाला शिकवायचा, आज गणिताचा अभ्यास करायचा, एवढाच करायचा आहे बरं का, एवढंच करायचंय बास. पण असं कर ना, छान, वा, तेवढाच. आणि श्रोते हो, तेवढा केलेला अभ्यास आयुष्यभरासाठी पुरतो की नाही सांगा. तेवढाच आयुष्यभरासाठी पुरतो बरं का. एकदा त्या मनाने ग्रहण केला विषय की सुटत नाही. आपण ठरवलं तरी सुटत नाही. हे मनाचं वैशिष्ट्य आहे. तुझ सांगतसे मना पाये पंढरीचा राणा. तुझ सांगतसे मना पाये पंढरीचा राणा. नको तुझा छंद काही, दुसरा छंद करू नकोस. नको तुझा छंद काही पाहे पंढरीचे राहे पंढरीचे पायी. तुझ सांगतसे मना पाहे पंढरीचा राणा. असं करत करत मनाला एक करायचं आणि मग काम झालंच म्हणून समजा. काम संपलं, फत्ते. आपण रामरक्षा म्हणतो ना, रामरक्षेतला शेवटचा श्लोक आहे बघा, जिथं रामरक्षा संपते तिथे हीच मागणी केली रामरक्षेमध्ये. रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचर जमूः रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति पराजणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. बस, पुढचा महत्वाचा काय, रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर. या वाक्याचा अर्थ बघा, तो म्हणतोय की रामे चित्तलय, माझ्या मनाचा लय, रामे सदा भवतु, माझ्या मनाचा लय रामाच्या ठिकाणी निरंतर होवो. भो राम मामुद्धर, रामा माझा उद्धार करा. माझं मन रामांच्या ठिकाणी कायम राहो. हे रामा माझा उद्धार करा. अमेरिकेचा शोध कोणी लावला? विसरलो. आठवतंय का कोणाला? हा, बरोबर. जाऊ दे, मी विसरलो. उदाहरण असं आलेलं डोक्यात, एक उदाहरण द्यायचं पण विसरलो. असो, जाऊ देत. चित्तबंधा देशस्य धारणा, क्षमस्व, देशबंधा चित्तस्य धारणा. देशामध्ये बांधून घेणं ही चित्ताची धारणा आहे. त्या शरकर्त्याने काय केलं होतं, त्याने मनाला शिकवलं होतं एकच बाण तयार करायचंय, फक्त एकच बाण करायचंय, बाकी काही काम नाही. पण असा अणकुचीदार होऊ देत की चांगलं सावं झालं तर बरोबर तीर बसला पाहिजे. आणि तो असा कार्यात मग्न झाला होता, समोरून गेलेली राजाची मिरवणूक कळली नाही. दत्तात्रेयाने नमस्कार केला, अरे वा रे वा, एकाग्र मनाची एकाग्रता अशी साधावी, गुरु केला तुला. आणि दत्तात्रेय राजाला म्हणतात की असा गुरु असावा. पुढचा गुरु सांगितला कोळी. कोळी मीन्स स्पायडर. कोळ्याला गुरु केलाय.
कोळी बघा घर तयार करतो, असतं ना कोळ्याचं घर. तुम्हाला सांगतो, कोणत्याही प्रकारची मोजपट्टी नसताना सुद्धा कोळ्याच्या घरात कोळ्याच्या घरचे ते कोळी घर बांधतो ना, त्या कोळ्याच्या घराची मोजमाप काढा, मोजमाप. त्याच्याकडे मापात पाप नाही. काढून बघा, मापात पाप करत नाही. आम्ही घरं बांधतो, पाप करतो की नाही मापात? इकडची खोली अशी तिकडची तशी असते की नाही? घर बांधावं कोळ्यासारखं, म्हणजे मध्ये भोकं असलेलं नव्हे, माप असावं कोळ्यासारखं. बरं का, काय माप असेल बरं? मेजर काय मोजपट्टी वगैरे काही नसते. दुसरी गोष्ट, कोळी घर बांधतो तो दुसरी सावज अनेक प्रकारचे प्राणी त्याच्यात येऊन अडकतात, त्याकरिता तो घर बांधतोय. अनेक प्राणी आत येऊन अडकतात आणि अडकलं आणि केंद्राच्या ठिकाणी तो जाऊन बसतो. कोळी घर बांधतो आणि केंद्राच्या ठिकाणी आपण बसतो आणि अनेक प्रकारचे प्राणी आले की तिथून तिथं जायचं त्या प्राण्याकडे आणि त्याचा संपूर्ण रस शोषून घ्यायचा की निघायचं. असंच असतं ना श्रोतेव, लक्षात घ्या. कोळी घर बांधतो, इतर प्राणी अडकतात, पण आपण बांधलेल्या घरात कोळी स्वतः कधीही अडकत नाही. अडकतो का कधी? कधी अडकत नाही. पण आपण घर बांधतो आणि आपल्या घरात आपणच अडकतो की नाही? दत्तात्रेय म्हणतात, राजा आपल्या घरात आपण अडकायचं नसतं. जर अडकला, घरात अडकला तर घरघर लागते. कळलं ना? घरघर लागते. संपलं, घरातच संपला. अरे कधी बाहेर पडणार आहेस? घरात अडकायचं नाही, कोणत्याही प्रकारची आसक्ती ठेवायची नाही. मी कोळ्याकडून शिकलो, अडकायचं नाही. दुसरी गोष्ट, कोळी आपलं घर बांधतो, त्याच्या नाभीमधून किंवा तोंडातून ती लाळ बाहेर पडते आणि त्या लाळेने तो त्या तंतूनी घर बांधतो आणि काम संपलं की तीच लाळ पुन्हा आवरून घेतो आणि निघून जातो. लक्षात घ्या, तीच लाळ पुन्हा भक्षण करतो आणि निघून जातो. त्याप्रमाणे भगवान परमात्मा, आपण स्वतः ही संपूर्ण सृष्टी निर्माण करतो. निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये भगवान परमात्मा स्वतः राहतात आणि यथायोग्य काळी ती सगळी सृष्टी स्वतःमध्ये आवरून घेतात आणि शिल्लक राहतात. हे परमात्म्याचं तत्व, परमात्म्याची दिव्य कृती मला कोळ्यातून कळली. भगवान परमात्मा एकमेवा द्वितीय सृष्टीची निर्मिती करतात, पालन करतात, सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करतात आणि स्वतः निश्चल राहतात. श्रोतेहो, नीट लक्षात घ्या. उत्पत्ती करतात म्हणून त्यांना अहंकार नसतो, पालन करतात म्हणून त्यांना मोह नाही, आणि नाश झाला तरी त्याला दुःख होत नाही म्हणून त्याला गॉड म्हणतात. आपण बघा, उत्पत्ती करतो पण अहंकार असतो की नाही? साधी एक पोळी लाटली, मी केली, कशी झाली? मी केली, असतो की नाही? जाऊ द्या, तो एक लेख लिहिला, एखादा लेख लिहिला आणि आपले ग्रह उच्चीचे असतील आणि पेपरमध्ये छापून आला, तर आपली पहिली कृती काय असते? आपणच लिहिलेला लेख 10 वेळा वाचतोय. बरं, फोटो आलाय का, फोन नंबर आलाय का, आधी ते चेक करायचं. त्याचा फोटो काढायचा आणि स्टेटसला लावायचा आणि लोकांना फोन करून सांगायचंय, आज पेपर घेतलात? घ्या, तरुण भारत घ्या, 3रं पान काढा, बघा तर, अहो बघा तर, गंमत आहे त्याच्यावरती. सांगतो की नाही? आमची कृती ही अशी असते. मला सांगा, महर्षी व्यासानी 18,000 श्लोक रचले, भागवत लिहिलं. एकाही वाक्यात कुठेतरी लिहिलंय का हे भागवत व्यासाने रचलं? असं आहे का कुठे? ज्ञानदेवानी संपूर्ण ज्ञानेश्वरी रचली, एका ठिकाणी तरी म्हटलंय का हे सगळं ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे, अमुक साली अमुक अमुक हे ज्ञानेश्वराने लिहिलं, फोटो काढला आणि स्टेटसला टाकला? केलंय का? नाही हो. तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वरी संपली आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीचा सारांश काढत असताना 9 ओव्या ज्ञानदेवानी रचल्या. त्या 9 ओव्यांच्या सगळ्यात शेवटी एकाच ठिकाणी ज्ञानदेव असा शब्द आला, एकाच ठिकाणी आला. येणे वरे ज्ञानदेवो
सुखिया झाला, सुख झालं, आज मला आनंद झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. इथं एकाच ठिकाणी उल्लेख केलाय, तो सुद्धा ज्ञानेश्वरीच्या बाहेर असलेल्या 9 ओव्यांमध्ये आहे, पूर्ण भावार्थ दीपिकेमध्ये नाही. कधी अडकायचं नाही, आत्मस्तुती कधीही करून घ्यायची नाही. असो, कोळ्याकडून शिकलो. आणि शेवटचा गुरु सांगितला देह. मी भगवान दत्तात्रेय म्हणतात की राजा, मी माझ्या स्वतःच्या देहाला गुरु केलंय. क्षमस्व, आणखी एक राहिलाय, कुंभारीण. कुंभारीण माशी वेळेत आहे. कुंभारीण नावाची माशी, ती माहिती आहे ना, बघितली कुंभारीण माशी. ती माशी घर बांधते मातीचं छोटंसं, आणि त्याच्यामध्ये एक कीटक आणून आत ठेवते, एक किडा आणून ठेवते, एक अळी असते, अळी. आणि ती माशी आत जाते, त्या अळीला दंश करते, बाहेर निघून जाते. बरोबर ठरलेल्या वेळात पुन्हा येते, त्या अळीला दंश करते, परत निघून जाते. बरोबर ठरलेल्या वेळात, ठरलेले सेकंद असतात बरं का, त्यापेक्षा जास्त वेळ घेत नाही ती. पुन्हा यायचं, दंश करायचा, निघून जायचं, पुन्हा यायचं, दंश करायचा, निघून जायचं, असं तिचं चालू असतं. आतमध्ये असणारी अळी ती विव्हळते दंश झाल्यामुळे. आणि विव्हळत असता असता तिला ध्यास लागतो, आता कुंभारीण येईल, दंश करेल, कुंभारीण येईल, दंश करेल. तेवढ्यात आली, दंश केला, निघून गेली, आता परत येईल, दंश करेल. तेवढ्यात आली, दंश केला, निघून गेली, परत ती विचार करते, आता पुन्हा येईल, मला दंश करेल. असं करता 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 एक दिवस असा येतो की त्या कुंभारणीचा ध्यास घेत 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 आतमध्ये असणारी अळी ही कुंभारीण होऊन बाहेर पडते. कुंभारणीची उत्पत्ती अशी सांगितली त्या कीटाची. दत्तात्रेयांनी नेमकी ही गोष्ट पाहिली आणि त्या कुंभारणीला नमस्कार केला. भाई ग, कळलं मला आज. काय कळलं तर गोविंद गोविंद मला लागली या छंद. आपण ज्या वस्तूचा ध्यास घेऊ त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती होते आणि आपल्याला तशा संस्कारांमुळे आपल्याला तसा देह प्राप्त होतो. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, भेद नाही देवादया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे अळी. हेच उदाहरण दिलंय. तुका म्हणे अळी जेवी नुरेची वेगळी. ती आता वेगळी राहिली आहे का? नाही, तीच कुंभारीण झाली. तुका म्हणे अळी जेवी नुरेची वेगळी. ज्या वस्तूचा छंद घ्यावा, ध्यास घ्यावा, तो ध्यास आपल्याला लागतो. भगवंतांचा ध्यास कसा करावा तर श्रोते हो, त्या कुंभारणीप्रमाणे करावा. याकरिता कुंभारणीला गुरु केला आणि सगळ्यात शेवटचा गुरु तो म्हणजे स्वतःचा देह. दत्तात्रेय म्हणतात की अशा प्रकारे मी अनेक गुरु केले आणि सगळ्यात शेवटचा गुरु कोणता असेल तर मी स्वतःच्या देहाला गुरु केलंय. देहाने मला काय शिकवलं तर म्हणाले, देहाकडून मी शिकलो. देहो गुरुर्मम, हा देह माझा गुरु आहे. कारण देहाकडून विरक्ती आणि विवेक हेतु, या देहाकडून मी विरक्तीही शिकलो आणि विवेकही शिकलो. देह नसता तर मला विरक्तीही कळली नसती आणि विवेकही कळला नसता. मग विरक्ती कशी काय, देहाकडून विरक्ती कशी काय? काल एक वैराग्याचं उदाहरण दिलं होतं, आठवतंय का? नाही आठवत? जिलबी हो. परवा, कधी काल होतं की परवा? परवा, हां, आठवलं? वैराग्य देहाकडून शिकलो. आता वैराग्य देहाकडून कसं तर म्हणाले, आत बघा. म्हणजे कुठं? देहाच्या आत बघा, मग कळेल. ओ तुम्हाला सांगतो, देहाच्या बाहेर हे चर्मावरण आहे म्हणून आम्ही याला गोळमाटा करून आम्ही आपला करून ठेवला. याला आम्ही देहावर प्रेम करतो. का बरं? कारण त्याच्या बाहेर चर्मावरण आहे म्हणून. हे चर्मावरण काढून टाका आणि करा बघू प्रेम. शक्य आहे? अहो, आपल्या देहावर नाही, दुसऱ्याच्या देहावर पण करू शकत नाही. शक्य नाही.
दत्तात्रेय म्हणाले आज जर देहाच्या पाहिलं असेल एकदा तर आत्म काय आहे हो, काय आहे? सगळं विष्ठा, मूत्र, मांस, रेत, रक्त, अस्थि. नरक आहे नरक. नरकासाठी वेगळं कुठं जायला नको, इथंच भरलंय सगळं. नरक मुताने भरली रे, कर्म काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानी विणली रे, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. सगळं आत आहे की नाही? आणि म्हणाले कान्होबा, ज्ञानदेवानी रचलेला अभंग आहे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगली रे. 9 ठिकाणी फाटकं आहे शरीर, आहे की नाही? नवद्वारे पुरे देही, 9 ठिकाणी फाटकं आणि सगळीकडून दुर्गंधी. नाकातून दुर्गंधी, तोंडातून, डोळ्यातून सकाळी उघडल्यानंतर. असंच असतं की नाही? मी हे बिभत्स रसाचं का वर्णन करतोय? का विरक्ती आली की हाच रस वापरावा लागतो. इथे शृंगार रस चालत नाही असा. आणि आत बघितलं की मग वैराग्य प्राप्त होतं. अरे अरे नको हे देह, नको हे, खूप घाण आहे आतमध्ये. जाऊ द्या, तो आजारी माणसं असतील की वैराग्य प्राप्ती होते की नाही सांगा? श्मशान वैराग्य. माणूस एखादा श्मशानात पोहोचला, 4 लोक पोचवायला गेले की वाटतं की नाही अरे कधीतरी आपल्याला इथं यायचंच आहे, वाटतं की नाही? श्मशान वैराग्य. हे वैराग्य मी देहाकडून शिकलो. आणि काय? आणि विवेकही शिकलो. विवेक म्हणजे श्रोतेहो, चांगल्या वाईट गोष्टी समाजात दिसत असतात, त्यातली चांगली गोष्ट कोणती ही समजून घ्यावी आणि त्या चांगल्याची कास धरावी. ही गोष्ट देहाकडूनच शक्य आहे, देह नसेल तर शक्य नाही. म्हणून वैराग्य आणि विवेक हा देहाकडूनच शक्य आहे. हे मी गोष्ट देहाकडून शिकलो. देह असा आहे बघा, बाहेरून चांगला दिसतो म्हणून त्याच्यावर प्रेमही करायचं नाही. आतून वाईट दिसतो म्हणून टाकायचं नाही. समजा हा देह वाईट आहे म्हणून टाकला, तर मला सांगा देह वाईट आहे म्हणून टाकला, उद्याची जिलबी खाता येईल का सांगा? काही कळलं का उदाहरण? देह वाईट आहे म्हणून टाकला तर उद्या येणारं सुख भोगता येईल का सांगा? नाही ना. त्यामुळे तो टाकताही येत नाही. आणि चांगला आहे म्हणून जर तो स्वीकारला तर दुःख दिल्याशिवाय राहत नाही. नाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी काय म्हटलंय? वोखटे म्हणून टाकावे, वाईट म्हणून जर टाकायचा, वोखटे म्हणून टाकावे तर मोक्ष सुखासी नागवावे. कळलं? मोक्ष सुखासी नागवावे. आणि गोमटे म्हणून भोगावे तर अवश्य जावे नरकासी. मग आता यातून सुवर्ण मध्य काय करायचा? तर म्हणाले ना त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. त्याचा अतिभोगही घ्यायचा नाही, त्यागही करायचा नाही, मध्यभागी विभागावे. म्हणजे नेमकं काय करावं? तर म्हणाले आत्मसाधनेला लागावे, निजस्वभावे हिता लागी. आत्मसाधना ही देहाकडूनच करावी. श्रोतेव लक्षात घ्या, ही जी नरतनू आहे ना, नरशरीर, याच्याकडूनच आत्मसाधना करता येते. परमार्थ हा केवळ आणि केवळ मनुष्य देहातूनच होऊ शकतो, तद्भिन्न देहामधून होऊ शकत नाही. मला सांगा, कुत्र्यांच्या दिंड्या बघितलेत का? बघितलेत का? गाढवांची भजनी मंडळं बघितली आहेत का? मी प्रश्न असा विचारला नाही की भजनी मंडळात ते असतात, असं माझं म्हणणं नाही आहे. गाढवांची भजनी मंडळं बघितली आहेत का? नाही ना. कारण त्या ज्या योनी आहेत, ह्या सगळ्या योनी भोगभूमी आहेत, भोग योनी आहेत. आणि मनुष्य ही एकमेव योनी अशी आहे की कर्म योनी आहे. कर्म करण्याचं स्वातंत्र्य हे मनुष्य योनीमध्ये आहे. इतर योनीमध्ये फक्त भोग भोगायचे. आहार निद्रा भय मैथुनंच. यापेक्षा आणखीन काय करतात ते सांगा? आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमे तत्पशुभिर नराणाम. पण परोपकार करायचा असेल, परमार्थ करायचा असेल,
तर एकमेव शरीर आहे, ते म्हणजे मनुष्य शरीर. टाकताही येत नाही आणि म्हणून भोगायचं नाही. मध्यभागी विभागावे आणि आत्मसाधनेला लागावे. निजस्वभावे हिता लागी. श्रोतेहो, जाता जाता राहत नाही म्हणून एक उल्लेख करतो. या शरीराचा योग्य उपयोग कुठे करावा? ज्ञानदेवा इथे आचार्यांनी आपल्या दत्तात्रेयांनी केलाच आहे. नेमकं काय करावं? तर श्रोतेहो, या देहाची खरी झिजणी आटणी कुठं आहे? आईस्क्रीम खाण्यामध्ये की पावभाजी खाण्यामध्ये? नाहीतर काय ते पाणीपुरी. ह्या पदार्थांवरती मला PhD करायची. पाणी तो कोणी शोधलाय कोणास ठाऊक. ते असं मध्ये बीळ करायचं, त्यात भरायचं, इकडून सगळं असं वंगाळ होतं की नाही असं? बरं, तो पदार्थ बघितल्यानंतर दात नसलेल्या आजोबांना पुन्हा खावा वाटतो. बाण बघू कशी लागते. असे काय? देहाची आटणी कशात करावी? भोग भोगण्यामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, खा पी मजा कर याच्यात नाही. मग कशात म्हणाले? तर सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा, स्वधर्मेची चाले सदा, विसरलो. जगी धन्य तो दास सर्वोत्तमा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात एकच शब्द कठीण आहे, बाकी सगळे सोपे आहेत. आणि तो शब्द कठीण म्हणजे काज. काज अर्थात सोपा आहे शब्द, मराठी आहे. काज शब्दाचा अर्थ काम. आपण वापरतो ना, काम काज, कामकाज म्हणतो ना. मग काज शब्दाचा अर्थ काम. आता अर्थ लावा. सदा देव काजी म्हणजे देव कार्यामध्ये झिजे देह ज्याचा, ज्याचा देह सदा देव कार्यामध्ये झिजतो आणि मुखामध्ये नेहमी राम, मुखात राम नाम वाणी आहे, भगवन नाम संकीर्तन मुखामध्ये नित्य निरंतर आहे. आणि स्वधर्मेची चाले, जो स्वतःच्या धर्मानुसार चालतो, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आणि हा सर्वोत्तमाचा दास धन्य होण्याकरिता साधन कोणतं असेल तर देह. देहापासूनच देवापर्यंत जाता येतं. देह नसेल तर देवाकडे जाता येत नाही. यास्तव शेवटचा गुरु सांगितला देह. दत्तात्रेय म्हणाले, राजा मी ह्या देहाला गुरु केला कारण हाच मला पुढे नेणार आहे. एवं प्रकारेण, अशा प्रकारे मी माझ्या जीवनात 24 गुरु केले. प्रत्येकाकडून काहीतरी गुण घेण्याचा प्रयत्न केला. गुणसंपदा वाढवली आणि माणसाने आपली गुणसंपत्ती वाढवली तर अशा गुणवान मनुष्याकडे कधी ना कधीतरी सद्गुरू आपोआप येतात आणि मार्गदर्शन करून सहज निघून जातात. सहज निघून जातात. गुणसंपत्ती पाहिजे. आणि एकदा सद्गुरूची भेट झाली की आपल्या जीवनाचं कोट कल्याण झालं असं समजावं. धन्य झाला, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आणि त्याकरिता कल्याणाकरिता सद्गुरूंची अत्यंत गरज आहे. श्रोतेहो, सद्गुरू प्राप्त झाले तर आपल्या जर बुद्धीमध्ये, आपल्यामध्ये जर गुणाधान असेल, अनेक प्रकारचे गुण असतील तर श्रोतेहो, जगातल्या सगळ्या गोष्टी अनुकूलच वाटतात, होतात आणि वाटतात, आपोआप होतात. जटायूने रावणाशी झुंज दिली. झाडावर झोपला होता बरं का तो जटायू. वनस्पतिगतम गृध्रम ददर्श. त्या वनस्पतीवरती पडलं, झोपलेल्या झाडावर झोपलेल्या जटायूला सीतेने पाहिलं आणि मोठ्याने किंचाळली. अतिचुक्रोश असा शब्द आहे.
वाल्मिकी रामायणातले शब्द आहेत. अत्यंत मोठ्याने किंचाळली आणि ती सीता त्या जटायूला म्हणाली, अरे जटायो पश्य, हा अनार्य, पश्य, बघ 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 बघ, हा अनार्य, हा पापी मनुष्य, हा राक्षसेंद्र मला अनाथाप्रमाणे पळवून नेतोय, बघ बघ बघ. ओरडली. जटायूने पाहिलं, डोळे उघडले, पाहिलं, निरैक्षत रावणम क्षिप्रम वैदेहींच ददर्शसः. वाल्मिकी रामायण. रावणाकडे पाहिलं, वैदेही सीतेकडे पाहिलं, एक अबला स्त्री हा मनुष्य पळवून नेतोय. जटायूला संताप आला, हो, प्रचंड संताप आला. आणि जटायूने रावणाला आधी सावध करण्याकरिता थांब नराधमा म्हणाला. आणि जटायूने श्लोक उच्चारलाय. जटायू म्हणाला की तुझी ही नीच बुद्धी आहे ना, या नीच बुद्धीला आवर घाल. निवर्तय मतिम नीचाम. ही तुझी नीच बुद्धी आवर घाल बुद्धीला. का? आणि परस्त्री अभिहरणात, परस्त्रीला स्पर्श केलायस, तिचं अभिहरण करतोयस, आधी तिला सोड. कारण तू धीट आहेस, शूर आहेस, नरवीर आहेस, आणि लोकांच्या दृष्टीने जे, सज्जनांच्या दृष्टीने जे निंदनीय कर्म असतं ते तुझ्यासारख्यानी करणं तुला शोभत नाही, सोड. निवर्तय मतिम नीचाम परदाराभिमर्शनात. वाल्मिकी रामायण. रावण हसला. अरे सोडण्यासाठी आणली का? सोडण्यासाठी आणली? आणि जटायूने आपले पंख पसरले आणि जी झेप घेतली रावणावरती. श्रोतेवर, रावणाच्या हातामध्ये असलेलं जे रत्नजडित धनुष्य होतं ते मोडून टाकलं पायाने. रावणाच्या संपूर्ण शरीरावरती जखमा केल्या पायाच्या नखाने आणि चोचेने. बहुधा व्रणांचकार, पुष्कळ जखमा केल्या. आणि रावण बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला, बेशुद्ध झाला. सीता सुटली. एवढ्यात तिथं एक माणूस आला. ऐका, एवढं सगळ्यांनी रामायण ऐकलंय, आता पुढचं रामायण ऐका ना. एवढ्यात तिथे एक माणूस आला आणि तो म्हणाला, हा हा जटायू, काय पराक्रमी आहेस. हो. रावण पडला आहे. हो. तुझाच पराक्रम. नाही नाही, एका अबला स्त्रीला तो घेऊन जात होता, मला सहन झालं नाही, म्हणून माझ्यामध्ये असणारी जी आत्मवृत्ती आहे, माझं सत्व जागरूक झालं. आणि ते कोणामुळे झालं असेल तर माझ्या रामांमुळे झालंय. रामांचा ध्यास मला आहे, रामामुळे झालंय, त्याचा पराक्रम आहे हा. अरे जटायो, ठीक आहे, पण रावण पडला आहे, मग आताच संधी आहे, तुझ्या चोचेने त्याचे 20ही डोळे फोडून टाक. म्हणजे रावणाला डोळे किती होते? होते ना, त्याचे 20ही डोळे फोडून टाक. जटायूने स्पष्ट नकार दिला. आणि जटायू म्हणाला, नाही. का बरं? अरे तो जागा झाला, त्याची मूर्छा निघून गेली तर तुझे पंख छाटून टाकेल, तुझा नाश करेल. हे डोळ्यासमोर तुला दिसतंय ना, डोळे छाटून टाक, त्याचे डोळे फोड पहिले. तो म्हणाला, नाही. का? जटायू म्हणाला, मी भारताचा जटायू आहे आणि भारतामध्ये आमची नीतिशास्त्र आमचं असं सांगतं की एखादा निशस्त्र पडलेला असेल तर त्याच्यावर वार करू नये. ही गोष्ट एका पक्षाला कळते, वार करू नये. अरे मग तो जागा झाला तर तुझे पंख छाटून टाकणार आहे, तुझा विनाश करणार आहे. केला तरी चालेल, माझा विनाश, पण मी जर झुंज देणार तर ती न्याय आणि नीतीच्या धर्मानेच मी झुंज देणार. मी धर्माने चालणार आहे. आणि माझा भारत, हा भारत देश धर्म प्राण आहे. धर्म हा भारताचा प्राण आहे. बघ बाबा तुझं तू. असे हात झाडले आणि तो माणूस बाजूला गेला. एवढ्यात रावणाची मूर्छा संपली. रावणाने कृपाण काढलं. तलवार नाही बरं का, कृपाण आणि तलवार ह्याच्यात फरक आहे. कृपाण म्हणजे, तलवार म्हणजे तिरकी असते आणि एकाच बाजूला धार असते. कृपाण म्हणजे सरळ असतं आणि दोन्ही बाजूना धार असते. त्याचं नावच आहे बघा, कृपाण म्हणजे कृपान. कळलं का? त्याच्यात दयामाया काही नाही, ते कृपाण. उगारलं की 2 तुकडे हाणायचेच.
बरं एका बाजूने वार झाला नाही तर दुसऱ्या बाजूने कृपाण, रावणाने कृपाण काढलं आणि पक्षौ पादौच पंखौच अच्छिनत, त्याचे दोन्ही पंख दोन्ही पाय छाटून टाकले आणि तो विवळत जमिनीवरती पडला, अर्धमेला झाला. रावण सीतेला घेऊन जितम जितम, खरा विजय त्या जटायूचाच झालेला होता. पण रावण अहम मया जितम, जिंकलो असं म्हणून सीतेला घेऊन पळून गेला. एवढ्यात तो हात झाडणारा माणूस परत आला. जटायो सांगत होतो काय झालं बघ, राम 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 केलंस, राम आला का तुझ्यापर्यंत? आला आला तुझ्याकडे? तुला देह मिळाला होता, तुझ्या देहाचा काय उपयोग केलास? काय झालं? श्रोते हो, असं विचारणारे बरेच जण असतात. तुम्ही संकटात सापडल्यानंतर हसतात, असतात की नाही? असे विचारायला येणारे असतात. पण आपण संकटात असताना मदत करणारे, मला सांगा, जटायूने काय आपला संघर्ष प्रदर्शन केला, तो तिकडे बाजूला बसलेला होता, तो आला असता तर जटायू बरोबर मदतीला चाललं असतं की नाही? जटायूला विचारलं काय झालं, काय शुद्ध बुद्धीचा आहे बघा जटायू. आणि जटायूने उत्तर दिलं. त्याने विचारला प्रश्न, कुठे गेला तुझा राम? आला का आता तुझ्याकडे राम? आणि जटायूने उत्तर दिलं, बाळा तू कोण आहेस मला माहित नाही, तू कुठून आलास मला काही माहित नाही, अचानक या प्रसंगी का आलास? पण तुला एक सांगतो, जोपर्यंत माझे पाय होते तोपर्यंत रामाकडे जाणं ही माझी जबाबदारी होती. आता मी विकलांग झालोय तर रामाने माझ्यापर्यंत यावं ही रामांची जबाबदारी आहे, माझी नाही. जर ती रामांची जबाबदारी असेल तर राम खुशाल माझ्यापर्यंत येतील. आणि आले की नाही सांगा? आले. दृढ विश्वास पाहिजे, दृढ मती पाहिजे, बुद्धी शुद्ध पाहिजे. तो परमात्मा माझं अकल्याण कधीही करणार नाही, पण माझं कर्तव्य मात्र मला चोख केलं पाहिजे. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. 24 गुरु दत्तात्रेयांनी सांगितले. यदुराजाने गुरु दत्तात्रेयांना नमस्कार केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, साष्टांग प्रणिपात केला. आणि यदुराजा उठून वर पाहतो तेवढ्यात दत्तात्रेय अदृश्य झालेले होते. कारण ते स्मरण मात्र संतुष्टाय निघून गेलेले होते. यदूला उपदेश मिळाला, यदूने ते सगळे गुण धारण केले, भगवत प्रणिधान केलं आणि भगवत गतीला प्राप्त झाला. हीच कथा भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतायत. उद्धवा कळलं, त्यामुळे मी या जगातून निघून गेलो की जगात असणाऱ्या लोकांना ज्ञानप्राप्तीकरिता सोपा मार्ग कोणता असं तू विचारलं होतंस ना, तर सोपा मार्ग हा आहे, आधी स्वतःमध्ये गुणांचं आधान करावं आणि सद्गुरू स्वतः येतील, ज्ञानप्रदान करतील. तोपर्यंत आपण आपल्या शुद्ध बुद्धीने अनेक विषयांपासून गुण घेण्याचा प्रयत्न करावा. हा सोपा मार्ग आहे. कळलं का उद्धवा तुला? उद्धव म्हणाला हो कळलं. आणि तिथून उद्धव हिमालयाच्या ठिकाणी निघून गेले. अजूनही उद्धव हिमालयामध्ये आहेत. मी पत्ता सांगून ठेवतो, मी स्वतः जाऊन आलोय. पत्ता सांगून ठेवतो, तुम्ही दर्शन घ्या. मी स्वतः जाऊन आलोय. कुठे आहेत? बऱ्याच लोकांना माहीतही असेल. बद्रीनारायण क्षेत्रामध्ये बद्रीनारायण जे आहेत ना, नारायण भगवान, त्यांच्या बरोबर उजव्या बाजूला उद्धवजी आहेत. तिथे तपश्चर्या करतायत. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये जर कुठेतरी धर्मप्रवृत्ती निर्माण होत असेल तर ते उद्धवांच्या तपश्चर्येचं फळ आहे. म्हणून उद्धवाला नमस्कार केला पाहिजे. तो तपश्चर्या करतोय म्हणून आपली धर्मबुद्धी आहे. उद्धवजी निघून गेले. 7 दिवसात द्वारका पाण्यात बुडाली. यादवी युद्ध पेटलं. सगळे यादव संपले. आपापसात झगडून युद्ध करून संपले. ते एरका उगवल्या होत्या बघा. पहिल्या दिवशी सांगितलंय ते मुसळ किसून पाण्यात टाकलं होतं, ते किनाऱ्यावर आलं, त्यापासून एरका नावाचं लव्हाळ निर्माण झालं. त्याच्याद्वारे युद्ध करून आपापसात सगळे यादव संपले.
काही शिल्लक नव्हतं. संपूर्ण कुळ आपल्या डोळ्या देखत नष्ट होताना भगवंतानी पाहिलंय, पण या पठ्याच्या डोळ्यात टिप्पूसभर पाणी आलं नाही, अजिबात पाणी आलं नाही. जे पाणी त्या एका दरिद्री सुदाम्याची पाद्यपूजा करत असताना मात्र भगवंतानी सगळंच्या सगळं सुदाम्याच्या पायांवरती अभिषेकाकरिता वापरलं होतं. आणि भगवान निजधामाला निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोतेहो, यथामती यथाशक्ती जो विषय सुतानी शौनकांना सांगितला, जो विषय भगवंतानी उद्धवाला सांगितला, जो विषय दत्तात्रेयानी यदुराजाला सांगितला, तोच विषय भगवंताच्या कृपेने तुमच्यापर्यंत पोचवण्याचा यथामती यथाशक्ती प्रयत्न केला. प्रामाणिकपणे सांगतो, कोणत्याही प्रकारची आढ्यता नाही. प्रामाणिकपणे सांगतो, मी मोठा वक्ता नाही, मोठा अभ्यासक नाही. संत चरित्राचा अभ्यास माझा फारच कमी आहे. 4 अक्षर कळतात, अर्थ लावता येतात, त्याच्या जोरावरती 4 लोकांच्या समोर बसतोय आणि काहीतरी व्याख्यान करण्याचा प्रयत्न करतोय. याच्यात माझा स्वार्थ एकच आहे, तो म्हणजे त्या निमित्ताने अभ्यास होतो, नाहीतर पुस्तकं झाकली राहतात. जर प्रेरणा झालीच नसती, यांनी मला सांगितलंच नसतं तुम्ही हा विषय घ्या, तर मी हा उघडून सुद्धा बघितला नसता, तसाच राहिला असता. त्यामुळे हा विषय मांडण्याची जी प्रवृत्ती झाली ती इथं असलेल्या तुमच्यामुळे झाली, आयोजकांमुळे झाली. सगळ्यांचे धन्यवाद मानतो. आणि माझ्या या तुटपुंजा वाकड्या तिकड्या वाणीला तुम्ही दाद दिलात, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानतो. आणि दत्तात्रेयांच्या चरणी मागणी करतो की दत्तात्रेयांनी सगळ्या साधकांना, इथे बसलेल्या साधकांना सगळ्यात पहिलं काय द्यावं, तर श्रवणेच्छा आणखीन तीव्र द्यावी. शुश्रूषा म्हणजे श्रवण करण्याची इच्छा. इथले श्रोते खूप छान आहेत, खूप छान आहेत. म्हणजे जांभया न देणारे आणि दुकानं उघडी ठेवणारे. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, तुम्ही दुकान उघडं ठेवा, मी हमाल आहे, माल भरण्याचं काम करेन. मी माझं काम केलंय का? थोडासा काम केलंय, जेवढं शक्य झालं तेवढं हमालीचं काम केलं, कानात दुकानात माल भरण्याचं काम केलंय. योग्य अयोग्य अहम न जाने, मला माहीत नाही. दत्तात्रेयांची कृपा, केलेली सेवा श्रीचरणी समर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जे काही वाईट असेल, वाईट शब्द असतील, विसरून जा. चांगलं असेल, बरं मी इथे बसून कोणाच्याही टीकेने बोललेलो, जी उदाहरणं दिली गेली प्रपंचातली, व्यवहारातली, ही कुणा एका व्यक्तीला डोळ्यासमोर धरून काहीही केलेलं नाही. ही व्यवहारातली उदाहरणं पटण्याकरिता दिलेली आहेत. त्यामुळे कोणी असा विचार करू नका याने आमच्याकडे बघून असं उदाहरण दिलं का, नाही. तो एक वक्त्याचा विषय समजावून सांगण्याचा विषय असतो, ती त्याची एक पद्धत असते. नाहीतर संपूर्ण विषय वृक्ष होऊन जाईल. याकरिता सांगितलेली उदाहरणं होती. त्यामुळे जे वाईट असेल ते टाकून द्या, चांगलं असेल ते निश्चित घ्या. सगळ्यांना धन्यवाद. वास्तविक हे व्यासपीठ खूपच मोठं आहे आणि ह्या व्यासपीठाचा अलंकार मी होऊ शकत नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे, पूर्ण कल्पना आहे. कोणत्याही प्रकारच्या आढ्यतेने बोलत नाहीये, जे खरं आहे तेच बोलतोय. पण तरी सुद्धा त्या निमित्ताने का होईना आपले विचार 4 लोकांपर्यंत पोहोचवता येतात. या एका स्वार्थ हेतून इथं बसलो आणि माझे विचार या विषयाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केलेत. सगळ्यांना धन्यवाद. यांना सुद्धा धन्यवाद. मला त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं, याची तुला सवय नाही, 4 दिवसात होईल. आता असं वाटायला लागलं काढूच नाही, घरी घेऊन जाऊ का. छान वाटलं. ते समोरचे बाईक असतात ना, हात वारे करत असताना बऱ्याच वेळा हे छान वाटलं.
धन्यवाद, आयोजकांना धन्यवाद आणि भगवंतांना धन्यवाद. केलेली सेवा सगळ्यांनी मिळून श्रीचरणावरती समर्पण करूया. समर्पणाचा मंत्र आहे समर्पण. लक्षात घ्या श्रोतेहो, आपल्याला देह मिळालाय ना, हा देह का मिळालाय त्याचं उत्तर आहे समर्पणाकरिता. जे जे मिळेल ते देऊन टाकायचं. कोणाला द्यायचं? योग्य व्यक्तीला द्यायचं. श्रोतेहो नीट लक्षात घ्या, घेणारा असल्याशिवाय दिलेल्याचं फळ मिळत नाही, घेणारा पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, माणूस म्हणून जन्माला आलो आपण, मनुष्य देह धारण करून जन्माला आलो. मनुष्य देह मिळाला म्हणून मनुष्य नाही. एखादा माणूस BA करण्याकरिता गेला, ऍडमिशन मिळाली, BA ची ऍडमिशन मिळाली म्हणजे तो BA झाला का? नाही ना. तसं शरीर मिळालं म्हणून आपण माणूस झालो का? विचार करा. नाही. आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्याला कोण देतो याचा विचार केला पाहिजे. लक्षात घ्या, कर्माचं फळ कर्म देतं का? तर कर्म फळ देऊ शकत नाही. कर्माकडे फळ देण्याची ताकद नाही. बघा, एक माणूस ग्रॅज्युएट झाला, ग्रॅज्युएट झालेल्याचं फळ काय? नोकरी मिळणं. बरोबर आहे. तो त्या अपेक्षेनेच तिथं शिकायला गेला होता, मला नोकरी करायची आहे. मग ग्रॅज्युएट झालेल्याचं फळ नोकरी करणं हे जर फळ असेल तर ग्रॅज्युएशन हे त्याला नोकरी देतं का? ग्रॅज्युएशन झाला म्हणजे त्याला नोकरी मिळाली का? मिळाली नाही. याचाच अर्थ ग्रॅज्युएशन हे त्याला नोकरी देऊ शकत नाही, कर्म फळ देऊ शकत नाही. मग फळ कोण देतो? तर तो ग्रॅज्युएट झाला, इंटरव्ह्यू साठी गेला, त्याचा इंटरव्ह्यू घेतला गेला, त्याचे गुण, त्याचं कर्म, त्याने केलेल्या अभ्यासाचं कर्म हे ज्याने स्वीकारलं त्याने त्याला नोकरी दिली. कोणी दिली? त्याने. कशाच्या आधारे दिली? तर कर्माच्या आधारे त्याला नोकरी दिली, फळ मिळालं. फळाकरिता कर्म गरजेचं आहे. कर्माने फळ मिळतं पण कर्म फळ देत नाही. श्रोतेहो नीट लक्षात घ्या, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट, ते सब्जेक्ट होत नाही. आता कळलं का? बघा, ही भाषा पटकन कळते. जे ऑब्जेक्ट असतं ते सब्जेक्ट होऊ शकत नाही. सब्जेक्ट भलताच असतो, वेगळा असतो. तुम्हा आम्हाला कर्माचं फळ देणारा परमात्मा आहे. तो काय करतो? जसा इंटरव्ह्यू घेणारा आपल्याला नोकरी देतो त्याप्रमाणे तुमचं आमचं कर्म जो तपासून बघतो तो आपल्याला फळ देतो. मग आपली भूमिका काय? केलेलं कर्म सगळं त्याच्या समोर समर्पण करायचं बास. आणि आपलं कर्म घेणारा तो आहे. आणि समर्पणाचा मंत्र कायेन वाचा, बघा, समर्पयामी असं आलं ना, हा समर्पणाचा मंत्र आहे. सगळ्यांनी म्हणावा आणि समर्पण करावं. आता त्यातली शुद्धता सांगतो, शुद्धता सांगतो, कारण हा दररोज म्हटला जाणारा मंत्र आहे. पण शुद्ध अशुद्ध मला माहिती नाही. शुद्धता सांगतो, मग सगळ्यांनी म्हणा. म्हणजे काय होईल? सगळ्यांचा या निमित्ताने शुद्ध होऊन जाईल. बघा, मंत्र असा आहे, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा. कोण काय म्हणतो मला माहित नाही. बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामी. असा मंत्र आहे, म्हणायला हरकत नाही. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामी. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.